33 प्रकारचे सर्व देवता आहेत. सर्व देवतांची स्थापना आपल्याला त्याच्यावरती करायची आहे. त्याच्यानंतर सप्तऋषी, त्यांची पत्नी अरुंधती, प्रत्येकाचे वेपन्स म्हणजे शस्त्र जे आहे, कोणाची गदा आहे, कोणाची त्रिशूल आहे, कोणाचं पाश आहे, अंकुश आहे, अशा प्रकारचे सर्व शस्त्र त्या मंडलावरती त्यांचं सर्वांचं पूजन आपल्याला करायचं आहे. तर याला भुवन दोष लागतो. जर आपण या घरामध्ये बिना वास्तू शांतीत आलो त्याला भवन दोष लागतो. पण आता या युगामध्ये शक्य आहे का? नाही. आग्नेयाम अग्निदेवता आग्नेय ही दाखवली, बरोबर. म्हणजे सगळ्या दिशा पूर्व हिलाच धरली. आता ही थोड्या दिवसांवेळ थोड्या पूजा जोपर्यंत आहे, देव जोपर्यंत समोर तोपर्यंत आपल्याला हिलाच पूर्व मानवली. राज राजेश्वरी तुळजापुर निवासिनी तुळजा भवानी देवता प्रीत्यर्थम तस्य कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम. आज आपण गणपती पूजन, मातृका, त्यानंतर वास्तुमंडल, योगिनी आदी जे काही सर्व प्रधान देवता असतात त्यांचे सर्वांची स्थापना केलेली आहे. आणि यज्ञामध्ये जो सर्वोत्तम अग्नी मानला गेलेला आहे धर्मशास्त्रानुसार तो अग्नी आहे अग्नी मंथनाचा अग्नी. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की अग्नी मंथनाद्वारे आणि मंत्रांच्या सहाय्याने आपण तो अग्नी निर्माण करून त्या अग्नीमध्ये नवग्रहांचं वास्तू ध्रुवाचं आवाहन केलेलं आहे. आज वास्तू शांतीचं जे विहित कर्म होतं हे विहित कर्म आजचं परिपूर्ण झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, सुप्रभात सगळ्यांना. आज आहे डे 2. जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल आपल्या कालचा पूजा मांडणीचा, तर तो सगळ्यात पहिले जाऊन तो आधी बघा आणि मग हा पार्ट 2 बघायला या. तर आज आहे आपली वास्तू शांतीची पूजा आणि त्यासाठीच आपण जे काल 3 गुरूंना भेटलो, 4 गुरूंना भेटलो, अजून एक त्यांचा टीम मेंबर म्हणजे अजून आपले 5वे गुरु आज आलेले आहेत आता. आणि आपण त्यांना बस स्टँडला कलेक्ट करायला चाललो आहे. आता आपण आलोय श्रीरामपूरच्या बस स्टँड वरती गुरुंना घेण्यासाठी. उघडदार बरोबर तसं पटकन. हरिओम गुरु. हरिओम हरिओम. काय झाला प्रवास? छान छान झाला. हो तुम्ही काय खाल्लंय का? हो खाल्लंय ना. हो. आता तुम्ही कुठून आले? मी संभाजीनगरला. संभाजीनगर आले का? चला आता आपण आपल्या गुरुंना कलेक्ट केलेलं आहे आणि बरोबर. आता आपण डायरेक्ट जाणार आहे आपल्या बंगल्यावरती. चला आता आपण फायनल आलोय आपल्या घरी. आणि आता एवढा लेट झालेला आहे ना की आपण सगळ्यांना माहिती त्यांच्या घरी पूजा असते, तिकडे किती कामं असतात, त्यामुळे हे सगळे कामं करता करता एवढं लेट झालंय. आता आपल्या घरातली पूजा पण चालू झालेली. तुम्हाला एक पूजाचा शॉट दाखवतो. आता गुरुंचे मंत्रोपचार चालू आहे. आपण त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स करणार नाही. त्यांच्या पद्धतीने सगळं त्यांच्या मंत्रोपचार सगळं आपण कॅप्चर करणार आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुंडरीकाक्ष पुनातु बाले तिलकं कुर्यात्. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः मला तुम्ही या आणि आमच्या कुटुंबावरती, आमच्या परिवारावरती असेच आशीर्वाद तुमचे राहू द्या अशी त्यांची प्रार्थना करू. तो जो बिडा वगैरे आहे तो त्या ताटामध्ये ठेवून द्यायचा आहे. आपल्यापेक्षा मोठी मंडळी कोणी असेल तर त्यांना उठून नमस्कार करायचा. आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धी पूर्वकम राजद्वारे सभायां सर्वत्र धर्म अर्थ काम मोक्ष विराजो अधिको स्वरूपम शत्रुदलनेति च सुंदरेति भक्त प्रियेति सुखदेति वरपुरेति तेनायु प्रमाणेन पुण्यं मुनियाहन्दियर गमायुरस्तुति भवन्ते दीर्घायु भूत्वा शतवर्षात्सिनो. आशी वचन अपेक्ष मानाय मया संकल्प अनुसारेण
निर्माण समये सकल दोष परिहार यावत कुटुंब चिर तथा च मम कुलनिका राजेश्वरी तुळजापुर निवासिनी तुळजा भवानी देवता प्रीत्यर्थम तस्य कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम श्री कुलदेवता प्रीत्यर्थम विश्वाभूतानि जातवेदाः पुनीः सामाने वाजोखाः कल्याण्याः स्मयमाणासु अग्निम् देवस्य धाराः सनिधो न सन्तता भर्गरिता चालु अंबे भर्गरिता चालु अंबाबाई पालखीचा भार पडला भवानी माता की जय भवान्याः उदयो तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून व्यवस्थित पार पाडा. गुरुजींनी सांगितले अस्तुपूर्वकं न कुसंशया. म्हणजे विधिवत करत आहोत, करणार आहोत, काही चिंता करू नैऋत्यां खड्गधारिणी चामुंडा शववाहना पाहिजे टाच टाच. 3 वेळेस द्या ना. ओम सर्वमुदे भूताय भूता भूमि संस्थिता अडचणींमुळं आपण आपली पूजा इकडे मांडली. आता पूजेतही तुम्ही जर लक्ष देऊन जर मंत्र आत्ता ऐकले असतील तर गुरुजींनी प्राच्यां रक्षतु मामेंद्री आग्नेयाम अग्नी देवताम आग्नेय ही दाखवली. बरोबर, म्हणजे सगळ्या दिशा पूर्वेलाच धरली. आता ही थोड्या दिवसांवेळ थोड्या पूजा जोपर्यंत आहे, देव जोपर्यंत समोर तोपर्यंत आपल्याला हिलाच पूर्व मानवली. घ्या थोडं थोडं हातावर घ्या. थांबा, पिऊ नका, मंत्र म्हटले काही नव्हते, एवढं नाही, प्रमाण कमी आहे. आणि त्याच्यात आता गोमूत्र तुम्ही आणले ते फिल्टर गेलेले, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मी शेण जास्त टाकलं. म्हणा यत्व गस्ती गतम पापम देहे तिष्ठती अग्नी इव इंधनम. पुरुषांनी म्हणा ओम, महिलांनी म्हणा ह्रीम. हा, ते तो आता पिऊन घ्या. ज्याला एकदमच शक्य नसेल, त्रास होत असेल, फक्त जीभ लावा त्याला. अरे वा, खूप छान. आवडलं तर अजून घ्या. प्रार्थयेत् यथा मेरुगुरुशृङ्गं देवानामालयस्तथा सर्वमेव प्रतिष्ठितं भवति. खलु वायवो न सोमाः काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. कालकालमङ्गुलाक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. आपण लक्षातही ठेवू शकतो. म्हणून एक प्रकारची 33 प्रकारची सर्व देवता आहेत. सर्व देवतांची स्थापना आपल्याला त्याच्यावरती करायची आहे. त्याच्यानंतर सप्तऋषी, त्यांची पत्नी अरुंधती, प्रत्येकाचे वेपन्स म्हणजे शस्त्र जे आहे, कोणाची गदा आहे, कोणाचे त्रिशूल आहे, कोणाचं पाश आहे, अंकुश आहे, अशा प्रकारचे सर्व शस्त्र त्या मंडलावरती त्यांचं सर्वांचं पूजन आपल्याला करायचं आहे. तर ते दोघांच्याही हातून करायचं. तुम्ही आसन घ्या, बसायला आता वेगळे, आणि त्या मंडळासमोर प्रजावन्तः सचेमहि सुमाय सुममवयमि स्थापयामि मुखानो यथा वीरसामसुदृढे रक्षिता आयुर्दत्तः सुस्तरे ईशानावयमि स्थापयामि अमसेने खगो रक्षमानस्तव ब्रह्मे अग्निनामयामि स्थापयामि स्थापयामि यक्षत्काकुभाः पृथिव्याः तानुवप्रिकवो न भीमो घना घनाः क्षोभनचरिकनीनाम्. हात जोडा, त्या ब्रह्मदेवाची सर्वांनी प्रार्थना करा. यं भास्ति तद्गतेन मनसा
देवासुरगणा देवाय तस्मै नमः यथा चतुर्मुखो ब्रह्मा सर्वदेव पितामहः तथा त्वं ममयन्नेऽस्मिन् मण्डलेऽस्मिन् स्थिरो भव वेद्यो नमः यतोषि नमः ॐ तुलसी रूपांच मध्ये भवमोक्ष प्रदास्यामि. त्याला भवन दोष लागतो. जर आपण या घरामध्ये बिना वास्तू शक्तीत आलो त्याला भवन दोष लागतो. पण आता या युगामध्ये शक्य आहे का? आपण जर नाही आलो तर आपलं कारागीर सगळे गोंधळ करतो. आहे की नाही? आपल्याला यावंच लागतं, जावं लागतं. नको काळाचे माझ्या मानसी धरू नको दृष्टासी शंकू नको ज्याची या स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको. प्रार्थना पूर्वक नमस्करू. अस्मद्गृहे धनधान्यादि समृद्धि कुरु सर्वदा स्वाहा. प्रभो अस्मद्गृहे धनधान्यादि समृद्धिं कुरु सर्वदा स्वाहा. समृद्धि कुरु सर्वदा स्वाहा. आजचं सर्व आटोपलेलं खूप मोठा योग सांगतो. हे आमच्या दोघांची भूमी श्रद्धा आहे देवावर. तुम्ही यांना घेऊन होतो म्हणे घेऊन त्यांना मग यांनी यांना फोन केला मग तुम्ही इकडे 7 तारखेला म्हणे मग 6 ओंकारकडे चालू असं योगायोग घडून आला. तर आता आम्ही तर मंत्रमुग्ध झालोय. तुम्ही पण झाले असेल मला नक्कीच माहिती, कारण की ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल त्यांना नक्कीच कळालं की बाबा गुरु ही चीज काय. तर मी तर काय आता बोलण्याच्या माणसं दिवत नाहीच आहे. आता आपल्याला गुरुच सांगतील की आज काय काय आपण घेतले. आज आपण गणपती पूजन, मातृका, त्यानंतर वास्तुमंडल, योगिनी आदी जे काही सर्व प्रधान देवता असतात त्यांच्या सर्वांची स्थापना केलेली आहे. आणि यज्ञामध्ये जो सर्वोत्तम अग्नी मानला गेलेला आहे धर्मशास्त्रानुसार तो अग्नी आहे अग्नी मंथनाचा अग्नी. तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की अग्नी मंथनाद्वारे आणि मंत्रांच्या सहाय्याने आपण तो अग्नी निर्माण करून त्या अग्नीमध्ये नवग्रहांचं वास्तू ध्रुवाचं आवाहन केलेलं आहे. आज वास्तू शांतीचं जे विहित कर्म होतं हे विहित कर्म आजचं परिपूर्ण झालेलं आहे. उद्या आपल्याला नवचंडी ह्या कार्यातली सर्व विशेष गोष्टी पाहायला मिळतील. तरी उद्या आपण सर्वांनी या व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि उद्याची व्हिडिओ नक्की बघा. उद्याची व्हिडिओ महत्वपूर्ण राहील आणि आपल्या कुलस्वामिनीची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे जे विधान केलं जातं नवचंडी या विधानातलं आपल्याला यथोचित ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही करू. धन्यवाद. तर तुम्ही सांगितलं गुरु तुमच्या नजरेमध्ये आता उद्या काय काय होणार ते तुम्ही सांगा. आपण प्रत्यक्ष देवतांजवळ जाऊन बघूयात ना. हे अशा पद्धतीने आपण यजन हवनादी कर्म केलेलं आहे आणि आजच्या वास्तू शांतीच्या पूजनाची आपण खरं तर सांगता केलेली आहे. हरि ओम.